नागपूर शहरातील नरेंद्रनगर पुलाखाली पावसाळ्यात वारंवार पाणी साचण्याच्या समस्येमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। मुसळधार पावसादरम्यान या परिसरात पाणी साचल्याने वाहतूक ठप्प होणे, वाहन चालकांना अडचणी निर्माण होणे तसेच अपघातांचा धोका वाढणे अशा समस्या सातत्याने समोर येत होत्या। अखेर या गंभीर प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यात आला असून 40 हॉर्स पॉवर क्षमतेच्या 3 मशीनद्वारे पाण्याचा उपसा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। या कामासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने पाठपुरावा केला होता। स्थानिक नागरिकांच्या तक्रारी आणि मागण्या लक्षात घेऊन मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करत पुलाखालील पाणी साचण्याच्या समस्येकडे लक्ष वेधले होते। त्यानंतर संबंधित विभागाने या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला। नवीन यंत्रणेमुळे पुलाखाली साचणारे पाणी वेगाने बाहेर काढले जाणार आहे। यासाठी विशेष पंपिंग व्यवस्था उभारण्यात आली असून 3 स्वतंत्र मशीनच्या माध्यमातून पाण्याचा सतत उपसा केला जाईल। त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून वाहतुकीला अडथळा निर्माण होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे। मनसेचे शहर उपाध्यक्ष तुषार गिर्हे यांनी बटन दाबून कशाप्रकारे या मशीनद्वारे पाणी बाहेर काढण्यात येईल याचे प्रात्यक्षिक सादर केले। या प्रकल्पासाठी आवश्यक विद्युत यंत्रणा, कंट्रोल पॅनल आणि पाईपलाईनची उभारणी करण्यात आली आहे। संबंधित अधिकाऱ्यांनी या व्यवस्थेची चाचणी यशस्वीरित्या पूर्ण झाल्याचे सांगितले असून पावसाळ्यात ही यंत्रणा प्रभावीपणे कार्यरत राहील असा विश्वास व्यक्त केला आहे। स्थानिक नागरिकांनी या निर्णयाचे स्वागत केले असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्येवर अखेर ठोस उपाय झाल्याची भावना व्यक्त केली आहे। पाणी साचल्यामुळे होणारी गैरसोय, वाहतूक कोंडी आणि अपघातांचा धोका कमी होणार असल्याने परिसरातील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे। मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितले की नागरिकांच्या मूलभूत समस्यांबाबत संघटना नेहमीच सक्रिय राहिली आहे आणि भविष्यातही अशा प्रश्नांसाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला जाईल। प्रशासनानेही या प्रकल्पामुळे नरेंद्रनगर परिसरातील पावसाळी परिस्थितीत लक्षणीय सुधारणा होईल असा विश्वास व्यक्त केला आहे।